नमस्कार. मराठी पावलं पडते पुढे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं ज्यावेळेला मी पुस्तक वाचत होतो, त्याला असंच देशासाठी, राष्ट्रासाठी अतुलनीय योगदान देणारी व्यक्ती माझ्या नजरेसमोर आली. मधुसूदन सुर्वेजी. महाराष्ट्राचं, राष्ट्राचं एक अतुलनीय योगदान देणारं खंबीर नेतृत्व. मान्यवर, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, तसंच गारद फाउंडेशनचा आज स्थापना दिवस. या गारद फाउंडेशनच्या संयोगाने आणि गारद फाउंडेशनच्या विशेष उपक्रमातून, विशेष परिश्रमातून आजची चित्रफित आपल्यासमोर येत आहे. मराठी पावलं पडते पुढेमध्ये आपल्या सर्वांना आजपर्यंतचा इतिहास, आजपर्यंतच्या चित्रफिती या वेगवेगळ्या मान्यवरांसाठी आम्ही आयोजित केलेल्या होत्या. महाराष्ट्र घडवण्यासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी अशा महानुभावांचा परिचय आपल्याला व्हावा, यासाठीच आजचे हे योगदान आहे. आणि आजचे आपला परिचय अशा व्यक्तीशी आम्ही आज करून देणार आहोत की तुम्हाला खरंच अभिमान वाटेल. आणि भारताबाहेर तुम्ही ज्या वेळेला अभिमानाने जाल, त्यावेळेला तुमच्या मनात या व्यक्तीचा जीवन परिचय असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मान्यवर. जय हिंद. जय हिंद. नमस्कार. मराठी पावलं पडते पुढे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मान्यवर, आज आपण अशा एक अत्यंत शुभ प्रसंगी एकमेकांना भेट देत आहोत की मी एकमेकांना याच्यासाठी म्हटलं की आपण गारद फाउंडेशनच्या एका महोत्सवामध्ये भेटलो होतो आणि त्यावेळेला तुमची शौर्यगाथा ज्या वेळेला मी ऐकली, त्यावेळेला निश्चितच माझे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. आणि तुमचं जे शौर्य आहे हे आपल्या मराठी वैश्विक दर्शकांपर्यंत मला पोहोचवण्याची तीव्रतेने इच्छा झाली. आणि मी या प्रसंगी सुरुवातीलाच गारद फाउंडेशनचे पण आभार मानेन की त्यांनी हे सगळं, तुम्ही पण व्यस्त कार्यक्रम सगळे आज आटपून इकडे आहात. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यामुळे आजचा दिवस तर आपल्या सर्वांसाठीच खूप मोठा पुण्याचा दिवस आहे. मान्यवर, एक अशा गावामधनं तुम्ही परिचित आहात किंवा एक अशा गावाशी तुमचा संबंध आहे की ज्या गावाने अनेक योद्धे या राष्ट्राला दिले. हो. त्याबद्दल आमच्या रसिक प्रेक्षकांना तुमच्याकडून ऐकायला आवडेल. जय हिंद. नमस्कार. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामध्ये आपण मला इथं बोलावलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. गारद फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो. आणि आपण स्वतःहून माझ्या घरी आलात त्यासाठी आपले सर्वांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची आजची जयंती आहे, त्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेले आहोत आणि आपण मला ऐकत आहात. खास करून आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि जसं की आमची सुरुवात ज्या गावामध्ये मी जन्माला आलो, तो माझं गाव शिवतर, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुका, आणि खेड तालुक्यामध्ये शिवतर असं गाव. या गावची ख्याती अशी की पहिलं आणि दुसरं महायुद्ध या दोन युद्धांमध्ये 234 जवान जे आहेत ते देशाच्या कामी आले. आणि देशाच्या कामी आले त्यानंतरचा जो इतिहास आहे तो असं इतिहास आहे की आज सुद्धा, आजच्या या घडीला माझ्या गावचे प्रत्येक घरातून 1-2 असे जे आहेत ते सैनिक भारतीय सेनेमध्ये आहेत. चाहे भारतीय मतलब डिफेन्समध्ये आहेत, भारतीय सेना हो, नेव्ही हो, इंडियन आर्मी हो, या एअरफोर्स हो, या पोलीस दल हो, या CRPF हो, या अशा या सगळ्या रक्षणाच्या दलामध्ये आमचे सर्व सैनिक आज सुद्धा कार्यरत आहेत. आणि मला गर्व आहे त्या गोष्टीचं की मी या अशा गावामध्ये जन्माला आलो. कारण मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला म्हणजे सकाळचे आपण बघा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे रॅली आपण शाळेतून निघते आणि त्या रॅलीमध्ये सर्व एकत्र होतो आणि तिरंगा आपल्या हातामध्ये असतो. आणि तो तिरंगा घेऊन आपण ज्या वेळेला घोषणा देत असतो की भारत माता की जय आणि बाकीच्या आपल्या सर्व घोषणा, आणि त्यावेळेला कुठेतरी वाटतं की मला पण हेच करायचं आहे. कारण आमची जे रॅलीचं जे प्रतिनिधित्व जे करत असतो ते भारतीय सेनेतले काही जवान ज्या वेळेला सुट्टी आलेले असतात आणि त्या वर्दीवरती ते असतात. आणि सुरुवात त्यांच्यापासून होते आणि त्यांचं चालण्याचं डिसिप्लिन, त्यांचं ड्रेस पहिरण्याचा पहनावा, हे सगळं बघितल्याच्या नंतर लहानपणापासूनच असं वाटायचं की आपल्याला सुद्धा काहीतरी देशासाठी करायचं आहे आणि भारतीय सेनेमध्ये जाणं जरुरी आहे. त्याच्या पाठीमागं अजून एक मोठी
कहाणी अशी आहे की माझी जी ही पिढी जी आहे ही चौथी पिढी जी आहे भारतीय सेनामध्ये आहे. माझे पणजोबा इंग्रजांच्या सेनेमध्ये होते, माझे आजोबा भारतीय सेनेमध्ये होते, सुद्धा सुभेदार मेजर रँकवरती होते. आणि त्यानंतर माझे 4 काका जे आहेत ते भारतीय सेनेमध्ये होते. आणि त्यातले माझे माझे वडील युद्धामध्ये शहीद झाले. माझे 2 काका आत्ताच 2-4 वर्षापूर्वी देवाज्ञा झाले. आता 1 काका माझे अजून आहेत. आणि आमच्या ह्या 4 काकांच्या आम्ही 7 भाऊ भारतीय सेनेमध्ये आहोत. आणि आता त्या भारतीय सेनेमध्ये असतानाच आता आमची जी 5वी पिढी जी आहे, आमची मुलं NDA किंवा CDS ची एक्झामसाठी तयार आहेत. आणि ईश्वर करो की लवकरच ते सुद्धा हे नवीन सेनेमध्ये, आपल्या भारतीय सेनेमध्ये जे भरती होतील आणि देश सेवा करण्यासाठी त्यांना पण आशीर्वाद मिळेल अशी आशा करतो, ईश्वराजवळ प्रार्थना करतो. मान्यवर श्रीमान, एक असं म्हटलं जातं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं कधीही त्यांच्यासाठी ते प्राऊड असतं. आणि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं याच्या मागे त्याचं बुद्धिमत्ता लागते. पॉलिटिशियनचा मुलगा होणं किंवा पॉलिटिशियन होणं याच्या मागे वडिलांचा आशीर्वाद आणि लोकांचे असलेलं पाठबळ लागतं. परंतु सैन्य अधिकारीचा मुलगा सैन्य अधिकारी होणं याच्यासाठी त्याच्या मागची त्याची आई, त्याचे वडील, या संपूर्ण कुटुंबाचं धैर्य आणि सॅक्रिफाईस आपण म्हणतो ते लागतो, त्याग लागतो. द्वितीय विश्वयुद्ध असो, प्रथम विश्वयुद्ध असो, त्याच्यामध्ये तुमच्या परिवाराने, तुमच्या घराण्याने योगदान दिलेलं आहे. म्हणजे युद्धभूमीवरती तुमची प्रत्येक घराण्यातली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे काका असेल, तुमचे वडील असतील, आजोबा असतील, प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे. आणि कुठे ना कुठेतरी यशस्वी कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. म्हणजे आपलं कोणतंही महायुद्ध असो, विश्वयुद्ध पहिलं, प्रथम, द्वितीय असो, किंवा आपले भारताचं 1947ला स्वातंत्र्य मिळालेलं असो, हे तुमच्यासारख्या सैनिकांच्या पिढ्यानपिढ्या ज्या घडत गेलेल्या आहेत त्यामुळे आहे. मला हे विचारायचं होतं की ज्या वेळेला तुमचे आजोबा हे ब्रिटिश काळामध्ये सैन्य अधिकारी होते, सैन्यात होते, तुमचे वडील, परंतु तुमच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर ते शहीद झाले. मी शब्द परत शहीद म्हणतो, मी ज्याला ते शहीद झाले. त्याच्यानंतर तुमच्या आईने तुमचं जे काही संगोपन केलं ते प्रतिकूल परिस्थितीत होतं. म्हणजे दर्शको, तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल, मी थोडा जास्त वेळ घेतो पण प्रश्न विचारण्याच्या मागची पार्श्वभूमी सांगणं तुम्हाला आवश्यक आहे की आत्ताच्या काळी जर लोकांना असं वाटत असेल की शहीदांना या सुविधा मिळतात, त्या सुविधा मिळतात, परंतु या सुविधा खरंच मिळतात का, याच्यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह असतं. आणि ज्या वेळेला तुमचे वडील शहीद झाले त्यावेळेला मला वाटतं खूप छोटे होतात तुम्ही, 6 महिन्यांचं एक बालक होतं की जे खरंच डोळे किलकिले करून आपल्या वडिलांकडे बघत होतं, आपल्या आईकडे बघत होतं. अशा परिस्थितीत 20 वर्षाचा तरुण ज्या वेळेला त्या स्त्रीचा तयार होतो आणि ती निर्भयपणे सांगते की याला सैन्यात पाठवायचं किंवा तुझी जीवन हे सैन्यासाठी तयार झालेलं आहे, ती पार्श्वभूमी. कारण तुम्ही वडिलांच्या घरातनं दुसऱ्या घरात तुम्ही गेलात, कौलारू घरांमधनं तुम्ही स्वतःचं घर निर्माण केलं सैन्यात गेल्यानंतर, तो अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. सर, खरं तर म्हणजे मला तेव्हा काही कळतच नव्हतं की 6 महिन्याचा असल्याच्या नंतर वडिलांचा जेव्हा छत्रछाया आपल्या वरून जेवढ्याला हरपते, पण मला माझ्या मामांनी, माझ्या आईने किंवा बाकीचे जो आमच्या समोरची जेवढी जी लोक राहायची किंवा ज्यांचा आशीर्वाद असायचा, त्यांनी सर्वांनी खूप मोठी मदत केली. कारण मी लहान असल्यामुळं सर्वांचं प्रेम माझ्यावरती असायचं, पण तेवढाच मी खडतळ पण होतो, म्हणजे खट्याळ होतो. आणि आईचं लक्ष सर्वच माझ्यावरतीच असायचं. आणि मला त्यावेळेला आता सुद्धा माझ्या 2 बहिणी आहेत. एक मोठी बहीण जी आहे, ज्या वेळेला माझे वडिलांचं 12वं झालं आणि त्याच्यानंतर माझे मामा तिला घेऊन मुंबईला निघून आले. त्यानंतर त्यांनी अगदी लग्न होईपर्यंत आम्हाला कधी भासून दिलं नाही की ही तुमची बहीण आहे म्हणून. कारण स्वतःच्या मुलीसारखं त्यांनी तिला सांभाळलं. तिचं लग्न होईपर्यंत तिला एक आज कुठल्या तरी शाळेमध्ये ती एक प्रिन्सिपल आहे, ह्या रँकपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या मामाने केलं. खूप मोठं त्यांचं योगदान होतं, आमच्यावरती मोठा आशीर्वाद होता. माझी दुसरी बहीण जी आहे ती पुण्यामध्ये आहे, तिचं मुलगा मेजर रँकवरती आहे आणि आत्ता सध्या तो कार्यरत आहे मेजर रँकवरती. तिचे मिस्टर सुद्धा भारतीय सेनेमधून
ऑर्डनरी कॅप्टनने रिटायर्ड झालेत. माझे सर्व भाऊ आत्ताचे आम्ही 7च्या 7 जे आहोत ते भारतीय सेनेमध्ये मधून आम्ही रिटायर्ड आहोत. पण सध्या मी जो आहे आर्म फोर्स मेडिकल स्टोअर डेपो कांदिवलीमध्ये कार्यरत आहे, मिलिटरीमध्ये कार्यरत आहे. आणि अशा ही परिस्थिती कशी येते की ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला काही कळत नव्हतं, पण एक जिद्द अशी होती की मला काहीतरी करायचं आहे. आणि एक डिसिप्लिन असं होतं की घरामध्ये सर्वच वर्दीवाले होते. माझे काका ज्या वेळेला सुट्टीवरती यायचे आणि त्यांचा जो डिसिप्लिन राहायचं, त्यांची जी वागणूक होती आणि घरामध्ये जे त्यांचं वर्चस्व होतं, म्हणजे आल्याच्या नंतर ते कधीही घरी आपलं म्हणजे ते मिलिटरीचं काम करत नव्हते. आल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी तो आपला शेती, कारण आमचं त्यावेळेला शेतीचंच मोठं असायचं आणि ते शेती करण्यासाठी परत ते बाहेर पडायचे, म्हणजे खूप कष्ट करायचे. आणि तीच मग सवय किंवा आम्ही सर्व बघून बघून आम्हाला तेच कळलं की आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे आणि आपल्याला सुद्धा हेच बनायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसरी कधी इच्छा झालीच नाही की मी हा क्षेत्र सोडू आणि दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जाईन. आणि लहानपणापासून हेच बालकडू ज्या वेळेला आईने दिलं की तुला बनायचं आहे आणि तुला त्याचा बदला घ्यायचा आहे. कारण मला ती सारखी सर्व गोष्टी सांगायच्या. ज्या वेळेला रात्र झाली किंवा कधी जर असं कुठला तरी सण असायचं तर त्यावेळेला आठवण यायची. म्हणजे असं नाही तिने आठवण कधी आली नाही, पण तिने मला अगदी कणकर बनवलं, बोललं असायला असं झालेलं आहे, पण तुला तसं होऊन जमणार नाही, तू एवढा. आणि मग तिने मला कडक बनवलं, कधी घाबरून दिलं नाही. आणि मला ती आझादी होती आणि मी पण त्यात म्हणजे खट्याळच होतो थोडासा. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा जे काय करायचं सांगितलं की हे करायचं नाही, ते मुद्दाम करायला जायचो. आणि ते करून सुद्धा म्हणजे आता आपल्याला वाटत असेल की साप किंवा हे विंचू पकडणं आम्हाला आर्मीमध्ये शिकवलं जातं, पण त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी स्वतः तेच तिथूनच सुरुवात झाली होती माझी. मी तिकडे पकडायला सुरुवात करायचो, त्यांना पकडायचो किंवा खेकड्यांना कधी गेलो तर ते खेकडे पकडायचो. तिथे जाताना म्हणजे पाण्यामध्ये चालणारा साप तो पकडायचं. आणि तिथपासून म्हणजे तो भय गेला ना, जो मनामध्ये असणारा जो घाबरणं, ते निघून गेली. भीती निघून गेली. त्याच्यानंतर मग कधी असं वाटलं नाही की मी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ दे किंवा मला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय. रात्रीचं कधीही कुठेही जायला सांगा, भूत प्रेत ह्या गोष्टी म्हणजे गावाला म्हटलं की या सगळ्या गोष्टी असतात, पण माझ्यासाठी असं कधी वाटलंच नाही की बाबा या गोष्टीची मला भीती वाटते आणि आपल्याला ह्याला घाबरायला पाहिजे. घाबरणं हा विषय माझा नव्हता कधी. आणि त्याच्यामुळं मग एक असं त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा एक इच्छा केली की नाही मला आता आर्मीमध्ये जायचंय. आणि शेवटी काय असतं की एक वडिलांचा वारसा कोणीतरी चालवायला पाहिजे किंवा आमची ही परंपरा जी आम्ही म्हणजे आमचे सर्व खानदानच म्हणा की सर्व या क्षेत्रामध्ये होतं. तर मग मी पण हेच विचार केला की मामांना मी सांगितलं, मामा मला आर्मीसाठी जायचंय. मग मामांकडे मला आई मामांकडे घेऊन आली, कारण माझं 10वी पर्यंतचं शिक्षण कोकणामध्ये झालं, आमच्या प्रभात हायस्कूल शिवतरमध्ये. आणि त्याच्यानंतरचं उच्च शिक्षण मी आर्मीमध्ये गेल्याच्या नंतर अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि एक क्षेत्र असं आहे, आर्मी हा एक क्षेत्र असं आहे की तुम्ही कुठल्याही युनिटमध्ये जा, तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते तुम्हाला ते पूर्ण करून देते. चाहे शिक्षण म्हणा या चाहे स्पोर्ट्स म्हणा. आज भारतातले सर्वच स्पोर्ट्समॅन जे आहे ते जवळजवळ आर्मीचे आहेत. जे गोल्ड मेडल देणारे, भारताला सोना देणारे आहेत ते सर्व आर्मीचे आहेत. आणि त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून त्या करून घेतल्या जातात आणि त्या होतात. आणि ज्या वडिलांचा तुम्ही वारसा चालवताय त्यांचं पूर्ण नाव? माझ्या वडिलांचं नाव कैलासवासी नारायण तुकाराम सुर्वे. आणि ते ज्या वेळेला वारले ना त्यावेळेला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी त्यांना त्या दिवशी त्यांचं वीरगती प्राप्त झाली होती त्यांना. म्हणजे तो एक मंजर आपण जर याद करूया की विजयादशमीचा दिवस आणि घरामध्ये ही गोष्ट कळते. पण त्यावेळेला कुठलंही टेलिफोन नव्हते, काहीच नव्हतं, साधन नव्हतं, काहीच नव्हतं. टेलिग्राम ज्या वेळेला येईल 5 दिवसांनी 3 दिवसांनी टेलिग्राम त्या वेळेला पोहोचायचं आणि त्या टेलिग्रामद्वारे कळतं अशाला असं झालेलं आहे. खूप म्हणजे तो मंजर म्हणजे आता मला माझे काका किंवा माझ्या काकी सर्व सांगतात किंवा माझा संपूर्ण परिवार गाववाले सांगतात की असं तो मंजर
अजूनपर्यंत म्हणजे मला कुठेतरी सुन्न करतं की ही विजयादशमीचा दिवस आणि माझ्या घरामध्ये अशी ही कहाणी झाली होती. आणि आजचा दिवस तोच आजचा दिवस आहे. आज आपण इथे बसलो 19 तारखेला. 19 तारखेला माझ्या आईचं देहांत झालं होतं ह्याच घरामध्ये इथेच. आईचं पूर्ण नाव? माझं आईचं नाव कौशल्या नारायण सुर्वे. तिच्या हातचा एक असा पदार्थ, म्हणजे असं हे सांगणं खूप चुकीचं आहे, परंतु आपल्याकडे एक म्हणतात ना, आमची शाखा कुठेही नाही, तशासारखा आईच्या हाताची चव कुठेही नसते. आणि तुमचं बरंचसं बालपण हे कोकणात गेलं, त्याच्यामुळे मासे खाऊ की नाही, मासे खाऊ पण होतो, पण आईचं मोदक, कारण माझ्या बायकोला सुद्धा ती मोदक बनवायला शिकवायची आणि तिचे मोदक म्हणजे ना 7 घड्यांचे मोदक. हा, खूप वर्षांनी ऐकलं हे वाक्य. हा, आणि असे मोदक आणि एकदम अशा पाकळ्या बनतील ना, एक एक जर तुम्ही जर खाल्लात तर मोदक तिच्या पाकळ्या आपल्या जसं ह्याच्यामध्ये आपोआप विरघळतील अशी ती मोदक बनवायची. तिने माझ्या संपूर्ण घरातून, म्हणजे आमच्या जेवढ्या आता काके आहेत त्यांच्याकडून ती शिकून घ्यायची. पण माझी आजी, म्हणजे माझ्या आईची आई, ती तर एवढी सुबक जेवण बनवणारी होती ना, एकदम सुगरण. तिने पाण्याला जरी हात लावला ना तरी तो म्हणतात की गोड व्हायचा. एवढी शुद्ध एकदम जेवण बनवणारी माझी आजी. आणि तिच्याकडून तिला भेटलं माझ्या आईला. आणि खूप म्हणजे असं आईने कधीही आम्हाला जेवणासाठी, आणि तीच चव आता आमच्या मिसेसने शिकली, कारण तिच्याकडूनच हे सगळं अन्नपूर्णापुढे कंटिन्यू चालू आहे. परंतु आज जसं तुम्ही म्हणालात, तुमच्या स्वर्गवासी आईचा उल्लेख आला इकडे, प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे त्यांची जिजाऊ बसते. हो. आज या क्षणी तुम्हाला तुमची जिजाऊ जी आहे तिची एक आठवण किंवा एक असा काही सांगू शकाल? खूप असतील. हो ना, आठवणी म्हणजे जो मी घडलोय तो कठीण होतं, कारण ते माहेरी राहून सगळं हे करायचं आणि मग परत मुलाला त्या क्षेत्रामध्ये पाठवायचं की ज्या क्षेत्राने आपल्या नवऱ्याला बाजूला केलेला आहे. खूप कठीण आहे. म्हणून म्हणतो एक अशी हृदयस्पर्शी आठवण की जी तुम्ही आम्हाला सामायिक करू शकाल? सर, मी आज जो घडलेलो आहे ना तो तिच्यामुळेच आहे. मी दुसरी प्रत म्हणजेच आई, आणि आई म्हणजेच मी. पण एवढं आहे की आईने जे शिकवलं, आईने जे भोगलं, आणि तिने जो कष्ट केले, खूप कष्ट केले, काबाड कष्ट केले तिने, की तिथूनच, कारण आम्ही लहान असताना आम्ही शेती करायचो, कारण त्यावेळेला दुसरं काय साधनच नव्हतं. आईची पेन्शन 7 रुपये पेन्शन. त्या 7 रुपयाच्या पेन्शनमध्ये आम्हाला दोघांना शिकवणं किंवा बाकी शेतीची कामं करणं, आणि एक स्त्री किती करू शकते, तर त्याचं उदाहरण होतं तेच, की आम्हाला म्हणजे आमची 2-3 जनावरं होती, त्यांचं सर्व करायचं. गायी होत्या, बैल होते, आणि त्यांचं करून पुन्हा शेतामध्ये जायचं. आम्हाला दोघांना तयार करायचं. त्याच्यानंतर आमचं टिफिन डब्बा बनवून आम्हाला शाळेमध्ये द्यायचं. आल्याच्या नंतर दुपारचं जेवण बनवून ठेवायचं. एवढं तिने ह्या सर्व कष्ट केले, आणि त्यातून कुठेतरी आम्ही घडायचा प्रयत्न केला, आणि तिचाच आशीर्वाद होता की आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आणि तिची सेवा करण्याचा मौका मिळाला. कारण एक प्रसंग असा आला की आता या म्हणजे सरत्या वयामध्ये तिला कॅन्सर सारखी एक बिमारी डिटेक्ट झाली, आणि त्या आजाराने तिच्यावर पण तिने मात दिली. जवळजवळ 7 वर्ष ती त्याच्यासाठी एकदम त्याला ती सामोरे गेली, आणि 7 वर्ष तिला काही म्हणजे कधी ती घाबरली नाही त्या गोष्टीला, की मला कॅन्सर आहे. आणि त्या सर्वांची जी निगा जी आहे, माझ्या बायकोने एकदम व्यवस्थित तिला सांभाळ तिचा केला. आणि तिचे आशीर्वाद म्हणजे असे की ती ज्या वेळेला शेवटच्या क्षणाला होती, आणि ती बोलून एक शब्द गेली की तुमचं कधीही वाईट होणार नाही, माझा आशीर्वाद तुमच्यासाठी राहील. आणि किती साली आईने मरत? आईने जवळजवळ 76 वर्षाचं तिचं जीवन जगली. आणि कोणत्या वर्षी? 2020ला तिचं देहांत. आणि अजून एक प्रश्न, कदाचित तुम्हाला तो थोडा त्रासदायक असेल. 6 दिवसानंतर ज्या वेळेला तुम्ही परत माणसात आलात, मृत्यूला तुम्ही मान दिली, आईची प्रतिक्रिया काय होती पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही आईला भेटलात त्या प्रसंगानंतर? हो.
वेगळा अनुभव असेल ना. तिला असं वाटत असेल की परत आपलं पोरगा आपल्या पदरात आलंय. खूप म्हणजे भरून आला. आई आई हा म्हणजे जेवढे प्रेम आहे ना आईचं, ते शायद म्हणजे ते म्हणजे शब्दाने बोलता येणार नाही. आणि ज्या वेळेला ती मला बघायला आली, तिथे बघितलं तिने 6 दिवसाने आणि आरशातून बघते, म्हणजे काचेतून बघते आणि तर एकदम डोळे पाणावलेले. खूप खरं तर मलाच वाईट वाटलं त्या गोष्टीचं. समाधानी वाटलं असेल ना हिच्यासाठी परत आलं. हो. म्हणजे आई खरंच म्हणजे आणि तो मला ज्या वेळेला गोळ्या लागल्या होत्या ना, मला मी पुढे त्याचा मी तुला उल्लेख तुम्हाला देईनच. मला गोळ्या लागल्या त्यावेळेला माझी मिसेस किंवा माझी आई, माझे बाकीचे सर्व आले होते आणि 6 दिवसांनी ज्या वेळेला मला होश येतो आणि मी बघतो, तर ही संपूर्ण परिवार माझा रडतोय. मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. बोललो, तुमच्या डोळ्यातून पाणी नको. मी लगेच माझ्या जे कमांडंट होते त्यांना सांगितलं, साहेब हे आलेले आहेत ना, त्यांना लगेच मुंबईला पाठवून द्या. कारण हे जर रडत बसले तर मी लवकर बरा होऊ शकत नाही. आणि अशी ही आई जी आहे ती कधी मनातून तर जात नाही, कारण तिचा अंश आपण आहोत. अस्तित्वच आहे तिचं. आणि आपल्याकडे अशी एक चेष्टेने अशी म्हण असते की मामा म्हणजे एक तर शकुनी असतो नाही तर कंस असतो. पण तुमच्या या जीवनामध्ये मामाचं एक खूप मोठं सहाय्य तुम्हाला मिळालं, तुमच्या परिवाराला मिळालं. मामाचं पूर्ण नाव आणि तो पण त्यांच्या पण एक पार्श्वभूमी आर्मीची होती. हो. माझे आजोबा अर्जुनराव मोरे, ते भारतीय सेनेमध्ये होते. नंतर माझे मोठे आजोबा सहदेव मोरे आणि त्यांचे मुलगा म्हणजेच माझे मामा सीताराम सहदेव मोरे, ते सिमेन्स मध्ये होते आणि ते रिटायर्ड आहेत. आणि त्यांचा मुलगा जो आहे म्हणजे आता माझा मामे भाऊ आहे, तो BRC मध्ये मोठ्या उच्च पदावरती आहे, ज्याने APJ अब्दुल कलाम बरोबर सहयोग दिलेला आहे. आणि अशा पदावरती मामांनी आम्हाला त्या मुकामावरती पोहोचवलं. आणि बघा, मामा या तर शकुनी असावा, या तर मामा काय न करणार. कारण मामा भाचे नातं हे जरा थोडंसं काका पुतणे आणि मामा भाचं फक्त आपल्या महाराष्ट्रातच चांगल्या अर्थाने नावाजलं जातं. एकतर काका मला वाचवा, नाहीतर मामा. पण नाही, मामांनी माझ्यासाठी जो केलं ना, तो खरंच म्हणजे कारण आज प्रत्येक गोष्टी म्हणजे आता सुद्धा आज माझे मामा अजून हयात आहेत. कधीही फोन सीताराम सहदेवराव मोरे आणि फोन करतात अजूनपर्यंत. आता ते 85-86 वर्षांचे आहेत. अजून कधीही त्यांचा आवाज तोच कणकणपणा. आणि त्यावेळेचे ते इंजिनियर होते सिमेन्समध्ये आणि आता ते रिटायर्ड होऊन आता आहेत, घरी आहेत आणि चांगलं एकदम व्यवस्थित जीवन जगत आहे. आणि त्यांचा आशीर्वाद अजून आहे, त्यांचे सल्ले आम्हाला अजून भेटत असतात. कुठे चुकलास तर फोन करायला विसरत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने की मामाने आपली पोर फक्त बहिणीच्या घरी देण्याच्या पेक्षा असं पण योगदान करावं की ज्याने आपल्याच घरातील एक व्यक्ती देशाच्या अतिशय उच्च स्थानी पोहोचू शकते. तुमचा आता विषयाना 2 बहिणींचा, आणि त्याही अतिशय व्यवस्थित आयुष्यामध्ये त्यांचं सेटल आहेत, त्या स्थिर आहेत. तर दोन्ही बहिणींची नावं आणि सध्या त्या कुठे असतात? मोठीचं नाव लता विचारे, ती मुंबईला मुलुंडला असते. आणि 2 नंबर मंदा जगताप, ती पुण्याला आळंदी रोडवरती आहे. असं त्यांचा परिवार आपल्या परिवारामध्ये खुश आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही 92 साली मुंबईला आलात, आई तुम्हाला घेऊन आली. म्हणजे असं असतं की एक 20-22 वर्षाचा म्हणजे 90 प्लस च्या आपण दशक म्हणतो, 90चं दशक. म्हणजे त्यावेळेला एक तर तुम्ही आशिकीची गाणी फिरत दिसणारी मुलं असतात किंवा ते ढगळ्या पॅन्ट घालून येणारी मुलं असतात, बेल बॉटम का काहीतरी तसे. ते सगळं मुंबईचं जीवन सोडून तुम्ही डायरेक्ट आपल्या सेनेच्या याच्यामध्ये तुम्ही सुरू झालं तुमचं, आणि ते योगदान परत थांबलंच नाही, जे आजपर्यंत चालू आहे. म्हणजे आर्मी मॅन हा कधीच रिटायर्ड होत नाही. आपल्याकडे दर्शक जसे पॉलिटिशियन्स कधी रिटायर्ड होत नाही, तसे आर्मी मॅन पण रिटायर्ड होत नाही, ते सतत कार्यरत असतात. तो 90चं दशक कसं होतं? तर त्यावेळेला ना क्रेज होती आर्मीची, आणि वाटायचं त्यावेळेला, कारण एवढं मीडिया फॉरवर्ड नव्हतं
किंवा आपल्याकडे हा नवीन जो गॅजेट आलाय ना मोबाईल सारखा, तो नव्हता. त्याच्यामुळे गावामध्ये का असायचं की एक सैनिक आला तर त्याचा सन्मान व्हायचा आणि त्यांना त्या सैनिकाला मोठ्या गर्वाने बघायला जायचं लागायचं, करून बघत पण होते आणि त्याचा सन्मान पण होत होता. आता ती परिस्थिती नाहीये. आता जर एखादा सैनिक आला भेटला गेला, कधी येतोय कधी जातोय काही घेणे देणं नाही, कारण सर्व ह्या गॅजेटच्या चक्करमध्ये पडलेले आहेत. म्हणजे व्हॉट्सअपवरती बघायचं, स्टेटसवरती काय आहे ते बघायचं, फक्त स्टेटसवरतीच तोच दिसतो. जे 24 तासाने निघून जाणारं स्टेटस आहे ते स्टेटस बघण्यात त्यांचं जास्त त्यांना आनंद आहे त्याच्यामध्ये. रील मध्ये जास्त इंटरेस्ट असतो रिअल पेक्षा. हो. पण तो जो काळ होता तुमचा 92चा, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही म्हणजे आम्हाला वाचनात पण आलं आणि असं सांगण्यात आलं तुमच्यापर्यंत, लग्न झाल्यानंतर खूप लवकर म्हणजे मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्याच वर्षी तुम्हाला परत तिकडे जॉईन व्हावं लागलं आणि डायरेक्ट ही जी संकल्पना होती ना की आर्मीमध्ये ताबडतोबच युद्धाला जावं लागत नाही, काय अनुभव होता? नाही, असं नाहीये सर. जर बघा, आपण ज्या वेळेला तिरंग्याची शपथ घेतो ना, हो, त्यावेळेला एक आपल्याला सांगितलं जातं की ज्या वेळेला तुम्हाला कारण तुमच्याजवळ दुसरं साधनच नाहीये काय, आणि टेलिग्रामला जो पोस्टमॅन आहे तो खोटा बोलू शकत नाही, कारण त्याच्याकडे जी जबाबदारी आहे. टेलिग्राम आल्याच्या नंतर तो तुमच्या घरी येणार आणि आमचं कसं असायचं की एक जर टेलिग्राम आला ना संपूर्ण गावाला कळायचं, कारण आर्मीचंच गाव असल्यामुळं टेलिग्राम आला, कुणाचा आला, याचा आला, ह्याला बोलवून आला, आणि सर्व आर्मीचं गाव असल्यामुळं ती एक म्हणजे कुठेतरी लाज वाटायची की अरे याचा टेलिग्राम आला आणि याने लपवून ठेवला म्हणजे घाबरतो. तसं नाही व्हायचं. टेलिग्राम आला की त्या दिवशीच आमचं पोस्टमॅन जे आहेत ते टेलिग्राम तिकडे पोहोचवलं. टेलिग्राम पोहोचल्याच्या नंतर 72 तासाच्या आत तुम्ही आपल्या युनिटला रिपोर्ट करायचा आहे, कारण त्याच्यावर सहज लिहिलेलं असतं, आणि तो टेलिग्राम आणि त्याच्याबरोबर वॉरंट असतं. बरं. आणि ते वॉरंट घेऊन तुम्ही त्यावेळेला म्हणजे अशी एवढी सुविधा नव्हती. आता कसं तिकीट तुम्हाला काढून मिळते, पण त्यावेळेला वॉरंट जरी भेटलं तरी त्या वॉरंटवरती आपण आपल्या युनिटच्या गंतव्य स्टेशनपर्यंत पोहोचू शकत होतो. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता जर एखादा सैनिक म्हणजे ह्या गोष्टीची खंत वाटते, जर एखादा सैनिक जर ट्रेनमधून जायचा असेल तर 72 सीटांपैकी 73वी सीट जी असते ती त्याला मिळते, आणि बसणारे जे प्रेक्षक बसणारे जी मंडळी जी आहे त्यातला एक सुद्धा त्यांना कधी विचारत नाही रे तू इथे येऊन बस, तू कुठे चाललायस, तू असा या परिस्थितीमध्ये का चाललायस. या परिस्थितीची जाणीव खरं तर आपल्या सर्वांना पाहिजे, कारण एक सैनिक ज्या वेळेला अचानक कुठलं त्याला बोलवणं येतं आणि तो आपल्या देशासाठी संपूर्ण जो तयारी सकट जात असेल, तर आपलं पण काहीतरी त्याच्या मागे कर्तव्य बनतं की अरे तुमच्याकडून तुमचं काय जमीन मागत नाहीये ना, फक्त ही ट्रेन आहे, कुणाची गव्हर्नमेंटची ट्रेन आहे. जरूर तुम्ही 2 महिने पहिले रिझर्वेशन केला असाल, पण त्या माणसाला ज्या सैनिकाला गव्हर्नमेंट बोलवते आपल्या युद्धासाठी, तर आपण तेवढं तरी आपण करू शकत नाही का त्याच्यासाठी. त्याच्यासाठी जर आपण एवढं बोललो की बाबा ये रे तू एक सीट आमची घे, कारण आमचा संपूर्ण परिवार आहे, आम्ही 5 जण जर चालत असेल तर एका सीटवरती एक सैनिक झोपू शकत नाही का. मोठं मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जर आपल्याकडे कधी तुम्हाला सैनिक जर ट्रेनमध्ये जर कुठला भेटला, जर रेल्वेमध्ये जर कधी भेटत असेल आणि अशा लांब ड्युटीवरती जात असेल, तर कृपया कारण त्याच्याजवळ कधीही प्लॅनिंग नसतं. तुम्ही आपलं स्वतःचा प्लॅनिंग करू शकता, पण सैनिक कधी स्वतःचा प्लॅनिंग करू शकत नाही, कारण युद्धजन्य परिस्थिती असते आणि त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये कधी तुम्हाला बोलवलं जाईल, कधी तुम्हाला कारण घरामध्ये कधी अचानक कुठली गोष्ट होत असते. जर कोण जर एक्सपायर्ड जर होत असेल, कोणाचा मृत्यू होत असेल आणि अचानक जर त्याला जावं लागत असेल, तर तो त्या रिझर्वेशनची वाट पाहत नाही. जसं भेटेल त्याच परिस्थितीमध्ये तो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या युनिटमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या युनिटच्या बरोबर त्याला पोहोचायचं जायचं असतं, तिथे तो पोहोचायचा प्रयत्न करत असतो. फक्त तुमच्याकडे एवढीच एक फक्त विनंती आहे की अशा सैनिकांना थोडंसं फक्त तुम्ही एक सहयोग करा, प्राधान्य देऊन त्यांना फक्त बसण्यासाठी द्या, कारण 72 तासांचा किंवा त्याच्या शॉर्ट नोटीस वरती त्यांना तिकडे पोहोचायचं असतं. मान्यवर, हा साक्षात्कार ज्या वेळेला चित्रित होत आहे आपल्या निवासस्थानी, त्यावेळेला म्हणजे या प्रेक्षकांना कदाचित ते फक्त ते अनुभव घेऊ शकतील, पण आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतोय. तुमच्या आतमध्ये सौभाग्यवती पूजा करतात आणि त्या
पूजेचा आवाज नाही, परंतु त्या उदबत्तीचा सुवास हा आपल्या इथपर्यंत येतोय. या सौभाग्यवतींबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. किती साली लग्न झालं? कारण लग्न झाल्यानंतर मला वाटतं लवकरच तुम्ही परत हो. तिकडे जॉईन झालात तुम्ही हो. ड्युटीवर. लगेच म्हणजे माझं लग्न झालं 99च्या अगोदर माझं लग्न झालं होतं. आणि ज्या वेळेला मी लग्नाला आलो आणि माझ्या मिसेसचं दुसरं विशेष म्हणजे अशी की ती सर्व जी फॅमिली आहे ना ती सर्व भारतीय सेनेमध्ये आहे. तिचे आजोबा, तिचे चुलते किंवा तिचे भाऊ, तिचा भाऊ एक कर्नल रँकवरती आहे आणि ते आता रिटायर्ड झालेत. आणि तिचा भाऊ आणि सर्व तिचे बाकीचे त्यांचं खूप मोठं घराणं आहे आणि ते सर्वच्या सर्व सेनेमध्येच आहेत. माहेरचं आडनाव तिचं मोरे, सुवर्ण विजय मोरे. आणि माझे सासरे जे आहेत ते सुभेदार रँकवरती होते आणि त्यांचा मुलगा कर्नल रँकवरती होता आणि एक मुलगा हवालदार रँकने रिटायर्ड झाला. आणि अशी ही आणि त्यांचं संपूर्ण म्हणजे त्यांचा परिवार जो आहे पूर्ण सर्वच्या सर्वच जवळजवळ 13-14 जे त्याचे काका किंवा त्यांचे जे भाऊ आहेत ते सर्व भारतीय सेनेमध्ये होते. आणि हा तिचा संपूर्ण हा परिवार असल्यामुळं, माझं पण मिलिटरीमध्ये असल्यामुळं माझ्या आईने असं एक, कारण आमच्या दोघांच्या गावांमध्ये 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. पण हिचं शिक्षण कसं सर्व पुण्याला झालं, कारण तिचे वडील पुण्याला बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये होते. तर त्यांना तिकडे क्वार्टर्स घेऊन किंवा ते पुण्याला तिथे घर घेऊन ते तिकडेच सेटल झाले. आणि त्यांचं आमची कधी मुलाखत नाहीये, पण तिचे वडील कधी उत्सवाला किंवा दत्त जयंतीला आमच्या गावी यायचे. मग त्यावेळेला कधीतरी मुलाखत व्हायची. आणि त्यानंतर मग माझ्या आईने विचारलंय ना की अशाला असं आहे तर तुम्ही तुमची मुलगीची लग्न करायचं असेल तर माझा मुलगा चालेल का? मग नाही कुठले म्हणेल काय, म्हणजे असं कधी आमची परंपरा नव्हतीच की आई वडील ठरवतील आणि मुलं म्हणतील की नाही मला जमणार नाही. जी श्रीमान म्हणायचं, जी श्रीमान, जे चाहे काही असू द्या. मग तिने पण कधी मला विचारलं नाही तुम्ही काय करताय, कुठल्या क्षेत्रात आहे. कारण मी पण स्वतः ज्या वेळेला मी कमांडोमध्ये SF मध्ये होतो त्यावेळेला मी कधी हिला हे सांगितलंच नाही माझा ऍक्च्युअल रोल काय आहे देशासाठी किंवा आमच्या इन्फेंट्रीपेक्षा वेगळं आम्ही काय करतो. हिला ते कधी कळूनच दिलं नाही. हिलाच काय, पण माझ्या घरच्यांना सुद्धा आम्ही कळून दिलं नाही की SFचं स्पेशल फोर्सेसचं काम काय आहे. आणि ते संवेदनशील म्हणजे कॉन्फिडन्शियल काही गोष्टी असतात त्या इथपर्यंत कधी येऊन द्यायच्या नसतात. आणि आम्ही कधी त्या आणून दिल्या नाहीत. कारण आम्ही जी ह्या टॅग म्हणजे बलिदानाची जी आम्ही जेव्हा शपथ घेतो त्यावेळेला एक आम्हाला सांगितलं जातं की काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही संवेदनशील स्वतःपुरत्याच असतात, कॉन्फिडन्शियल आहेत, त्या तिथपर्यंत नाही पोहोचल्या पाहिजेत. तुमच्या सौभाग्यवती पुण्याच्या म्हणून विचारतो, कधी दुपारी 1 नंतर आणि 4च्या आत आलात तर घरात घेतात असं नाही ना? नाही तसं नाही, पण ते कुठेतरी ना एक सवय आहे थोडस, म्हणजे लहानपण असू द्या किंवा ते जे त्याने केलंय ना ते अजूनपर्यंत ते आहे. होतं कधीतरी मला थोडस मला आराम करायला पाहिजे कारण आता माझा वेळ आहे. मग 1 ते 4 पुणे करा. आणि प्रेक्षक हो, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की महिला प्रेक्षकांना एक सांगायचं आहे सगळ्यांनी की यांना जर मी जॉईनिंग डेट विचारली तर ते सांगतील, यांना जर मी विचारलं की कोणत्या दिवशी काय झालं तर हे सांगतील. परंतु ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की विवाह कधी झाला तर त्यांनी 99च्या अगोदर सांगितलं. त्यांना देखील परफेक्ट दिवस माहित नव्हता. हे प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे महिलांनी एक लक्षात ठेवावं की ते युद्धावरती असणारा सैनिक असो किंवा तुमच्या घरामध्ये असणारी तुमचं श्रीमान असो, या सगळ्यांना हेच असतं की त्यांना विवाह बंधनातली जी दिवस असतात ते आठवतात, परंतु डेट पक्की आठवत नसते. नाही तर मला आठवते, मला 6 मे माझं विवाह डेट होती माझी, 6 मे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये आलात त्यावेळेचे खरंच दिवस असे असतील ना की ते पत्राने, म्हणजे आता कसं आहे की समोर कोणाची आठवण झाली लावला फोन. त्यावेळेचं मला वाटतं 2010, 2005, 2007 पर्यंत, 2010 पर्यंत तर नव्हतीच तेवढी सुविधा नव्हती. मग ही वर्ष कशी झाली, म्हणजे ही 10-15 वर्ष जी आहेत ही कशी तुम्ही परिवाराशी तुम्ही सगळी ताळमेळ ठेवला? सर त्यावेळेला ना फक्त पत्रांवरती चालायचं, पत्र किंवा टेलिग्राम. 2 पत्र लिहायला लागायची, एक आईला एक पत्नीला. कारण म्हणजे हिला जर पत्नीला जर पत्र लिहिलं तर आई म्हणेल की मला पत्र लिहिलं नाही.
आणि दोन्ही पत्र एकाच वेळेला मिळायची आणि 2 पत्र सरकारी पत्रच असायची. आई मी कुशाळ आहे, हिला सांगायचं मी कुशाळ आहे, सुट्टीचं काय विचारू नकोस, कधी येईन त्याच्या अगोदर तुला कळवेल, आणि कधी कळवायचंच नाही. हा, कारण आमच्या सुट्टीचं आम्हाला स्वतःला माहिती नाही की आम्ही कधी येणार. फक्त एवढं एक आश्वासन देऊन ठेवायचं, सुट्टीवरती यायचं, लवकरच मी सुट्टीवरती येतोय, यायच्या अगोदर तुला पत्राने कळवेल. आणि तो पत्र मिळायच्या अगोदर आम्ही सुट्टीवरती पोहोचले, कारण तो पत्र पाठवून येणार. तर 8-10 दिवस लागायचे पत्र पोहोचायला. त्याच्या अगोदर मी मग त्याला सांगितलं, बघ हे पत्र तुला भेटतंय, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की मी येतोय म्हणून. म्हणजे ती खरी सरप्राईज. मान्यवर, जसं तुम्ही म्हणालात की आपल्या आईसाठी एक वेगळं पत्र आणि सौभाग्यवतीसाठी एक वेगळं पत्र, तसं तुम्हाला एक छान, म्हणजे या 3ऱ्या जनरेशनमध्ये म्हणजे एक तुमच्या घरात आलेली लक्ष्मी, तुमची लेक, मला वाटतं तिच्याबद्दल आम्हाला प्रेक्षकांना, म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या तोंडून आपल्या मुलीबद्दल सांगायला आवडेल, तर ते आम्हाला आवडेल तुमच्या लेकीबद्दल ऐकायला. सर, सांगायचं म्हणजे की जी माझी मुलगी ज्या वेळेला 6 वर्षाची होती त्या वेळेला मला गोळ्या लागल्या. हो, है ना. आणि त्यानंतर तोपर्यंत आम्ही सर्व गावाला होतो, म्हणजे कोकणामध्ये होतो, खेडमध्ये. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्याच्या नंतर माझी पत्नी मला म्हणते की ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला तर मला त्यांना तिथे शिकवायचं नाही, मला त्यांना मुंबईला चांगलं उच्च शिक्षण द्यायचं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला शिकवायचं आहे. मग तिने आपल्या वडिलांना सांगितलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांना सांगितलं. मग तेच माझ्या सासऱ्यांनी तिला मुंबईला घेऊन आले, कल्याणला घेऊन आले आणि तिला इंग्लिश मीडियममध्ये तिला शिकवलं. आणि नंतर मग माझा मुलगा जो आहे तो 2 वर्षाचा असताना तो पण गावालाच होता. आणि असं हे सर्व चाललंय, लहानाचे मोठे होत आहेत, इतक्यात मग मला गोळ्या लागल्या. आणि मग थोडस एकदम परिस्थिती एकदम कलाटणी मिळाली. आणि मग एक मोठं टेन्शन होतं की ह्या परिस्थितीतून हा पुढे कसा सर्व करेल. आणि आईला पण मोठं टेन्शन होतं, पत्नीला तर होणारच, कारण 2 मुलं एवढ्या याच्यामध्ये मोठी करण्याची एवढी मोठी जबाबदारी. कारण ती जबाबदारी म्हणजे अशी जबाबदारी होती की ज्या वेळेला माझे वडील मला 6 महिन्याचे असताना सोडून गेले होते, तीच परिस्थिती कधीतरी माझ्या पत्नीवरती पण आली होती. कारण जर माझ्या देवीचा जर माझ्यावरती जर आशीर्वाद नसता किंवा माझ्या आईचा जर माझ्यावरती आशीर्वाद नसता तर अशा ह्या दुर्गम परिस्थितीत मी जगू शकलो नसतो. कारण 6 दिवस कोमामध्ये गेल्याच्या नंतर, कारण 11 गोळ्या लागल्याच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, 6 दिवस कोमामधून आपण ज्या वेळेला बाहेर पडतो आणि त्यावेळेला वाटतं की म्हणजे परिवाराला वाटत होतं की परत येईल का नाही. आणि त्यातून सुद्धा ईश्वराची अशी कृपा झाली की मी आज तुमच्या समोर बसलोय आणि आपल्या समोर मी हा गोष्टी कुठेतरी ऊर भरून येतो. आणि मनामध्ये एक शंका वाटते की खरोखरच देव आहे का. तर हो, आपण ज्या ईश्वराची पूजा करतो तो खरोखरच ह्याचा अस्तित्व आहे आणि त्याचं उदाहरण जिवंत मी आहे. मला नाही वाटत असं 6 दिवसापासून दिवस जो माणूस कोमामध्ये आहे आणि तो स्वतः उठून आपल्या परिवाराला बघतो आणि सर्वांचा आशीर्वाद घेतो, तर मी आशावादी आहे आणि मी देवाला मानणारा माणूस आहे. तुम्ही आशावादी म्हणता, परंतु हा जो काळ होता हा खूप एक निराशावादी पण असणार, कारण त्याच्यातनं डेली लाईफचं स्ट्रगल होतं. मराठी भाषेत बोलायचं झालं तर आलेला उजाडलेला दिवस नवीन आव्हान घेऊन येणारा होता. लहान वयातच मुलं मोठी झाली असतील, त्यामुळे मी असे फालतू प्रश्न विचारणार, त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगा किंवा आहे, कारण देशासाठी दररोज झगडणाऱ्या सैनिकाची मुलं मला वाटतं ही फार वेगळी असतात. त्यांना आपल्या वडिलांचा अभिमान असतो ना की घमेंड. काही श्रीमंत मुलांना आपल्या वडिलांबद्दल घमेंड असते, परंतु आर्मीची आणि सेनाची जी काही मुलं असतात त्यांना लहानपणापासून एक ती शिस्त असते की त्यांना तो एक अभिमान असतो. ही मोठी आणि धाकटा जो आहे तो मंदार. हो, दोघांमध्ये मंदार आणि सायली, हो, या दोघांमध्ये तुमच्या आवडीचं म्हणजे ममाच बाय कोण आणि असं प्रत्येकाने एक एक वाटून घेतलेलं असतं प्रत्येक घरामध्ये न बोलून. नाही काय आहे ना की
कधी जरी बापाचं जे प्रेम आहे ना त्या मुलीवरती जास्त असतं. आणि ते साहजिकच आहे ते, कारण मला पहिली जी मुलगी झाली तिच्यामुळं माझं एकदम ग्रोथ झालं आणि लक्ष्मी घरामध्ये आली. आणि नंतर म्हणजे 19-20 असतंच ना, कधीतरी कुठेतरी वाटतं, कारण मला माहिती आहे मुलगा माझं वर्चस्व चालवेल किंवा नाही चालवणार, पण माझी मुलगी जी आहे ती कुठेतरी त्याच्यापेक्षा शार्प होती. आणि मी मंदारला तेच म्हणायचो, मला तुला पण तिच्यासारखं बनावं लागेल, कारण ती लीडर आहे, डिसिजन मेकर आहे, ती डिसिजन घेऊ शकते. तुला पण डिसिजन मेकर बनावं लागेल. जर ती घेऊ शकते तर तू का नाही घेऊ शकत. आणि मग त्यानंतर म्हणजे जसं जसं तो आता ह्या वयामध्ये आला त्याला आता कळायला लागलं या गोष्टी. आणि खरोखर त्याने पण ती सर्व साध्य केलं. आणि आज पण तो आज कुठेतरी काही नाही काहीतरी म्हणजे डिसिजन मेकर बनलेला आहे. ओरडा या दोघांमध्ये जास्त कोणी खाल्ला? मंदारने. आणि दोघांमध्ये खरोखर शांत, म्हणजे एक असतं ना, एक पोरग माहिती असतं की हा कळ काढतो, हो, पण तरी आपण त्याला ओरडत नाही, हो. असं दोघांपैकी सायलीच? नाही, सायली काही नाही करणार, मंदारच करायचं. मंदार. हो. प्रत्येक पोराने ना लक्षात ठेवावं की कितीही आपली बहीण खोडकर असली ना तरी ती आपल्या वडिलांसाठी परीच असते. आणि नाही, आणि परी असते म्हणजे तिची म्हणजे जर कधी जर काय बोलायचं जरी झालं ना तरी म्हणजे साईड घेऊन बोलणारी ती, वडिलांची साईड घेऊन घेणारी तोच बोलतो, तीच बोलणार. तीच असते. पप्पा असं नाही, पप्पांना असं बोलायचं नाही. ती सध्या विदेशात आहे ना? हो, विदेशामध्ये. कोणत्या देशात? कॅनडामध्ये आहे ती. आणि कोणतं शिक्षण? ती एम फार्मा केलं तिने, मास्टर्स केलं तिकडे. आणि आता मास्टर्स करून एज्युकेशन विजावरती तिथे आहे. आता तिचं शिक्षण झालं की मग आपल्या हिंदुस्थानामध्ये परत येईल. आणि मंदार कॅनडामध्ये आहे. त्यांनी मास्टर्स केलं, MCA केलं कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये. त्याचं पण आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पुढच्या वर्षी तो परत हिंदुस्थानामध्ये येईल. आणि वैश्विक आपदा कोविड जे आहे याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हे जे तुमचं पणजोबांपासूनचं जे काही एक होतं सैन्यामध्ये, तर वेगळ्या भूमिकेतनं तुमचा लेख निश्चितच देशसेवा करेल, त्याच्यासाठीच आहे, कारण त्याच्या रक्तातच ते आहे. परंतु कोविडमुळे ते झालं की त्याने अनेक वेळेला हे केले. हो सर, मला सांगायला दुःख ह्या गोष्टीचं होतं की आज माझी परिस्थिती अशी आहे की मी स्वतः भारतीय सेनेमध्ये असताना सुद्धा माझा मुलगा आज, कारण माझी स्वतःची इच्छा नव्हती, त्याची इच्छा होती, पप्पा तुमच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि वेगळं काय करायचं असेल ते त्यालाच माहिती असेल, पण त्याची इच्छा होती की मला पण इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, मला ऑफिसर म्हणून जायचं आहे. आणि त्यांनी खरोखरच खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी. CDHची एक्झाम त्यांनी दिली, 2 वेळा NDAची एक्झाम दिली आणि तो तिथपर्यंत सक्सेस पण झाला होता. पण दुर्दैव असं की मध्येच एक करोनाचं महामारी आली आणि त्याच्यानंतर ते 2 वर्ष आयुष्यातली ती कमी झाली आणि त्याला पुन्हा परीक्षामध्ये बसता आलं नाही. म्हणून त्याला मग मी बोललो की तुझं आयुष्य आता जर पुढे जर काय जर करायचं असेल तर तू तुझा एक चॉईस कर, तुझा एक योग्य तो तू निर्णय घे. मग आज तो ह्या स्थितीला पोचलेला आहे की स्वतःचा निर्णय घेऊन, तरी पण त्याची इच्छा एकच आहे, पप्पा मला कधी ना कधीतरी देशाचं असं नेतृत्व करायचं आहे की मला कोणतरी याद करेल. निश्चितच. आणि ते रक्तात असावं लागतं, तसं पणजोबा, आजोबा, वडील यांचा तो निश्चितच वारसा पुढे चालवेल, हे प्रत्येकाला आशाच आहे. आणि अशी असंख्य तुमची मुलं आहेत की जे महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या संरक्षण दलामध्ये करतील आणि तुमचं नाव निश्चितपणे पुढे गाजवतील. हीच अपेक्षा करतो, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक मुलांना, ज्यांना मी हे सांगू इच्छितो की कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक विनंती आहे की तुमची गरज आज भारत देशाला आहे. एक सैनिक म्हणून तुमची गरज आज भारत देशाला आहे. सैनिकाचं नेतृत्व करणारं कुठेतरी तुमच्यामध्ये दडलेला एक मावळा, जो देशाच्या सेवेसाठी आपल्याला तत्पर करायचा आहे, तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही काहीतरी देशासाठी कराल अशी माझी अपेक्षा आहे. आणि बघा, हे छातीवरती जे मेडल लावलेले आहेत ना, ते मेडल कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात. आणि हे परिश्रम कुठून येतात तर आपल्या अनुभवातून येतात. आणि आपला अनुभव कसा असेल तर कुठेतरी आपल्या देशासाठी आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि त्यातून
काही वेळेला सक्सेस भेटते, काही वेळेला सक्सेस मिळत नाही, पण आपण न खचता आपले जे गुरुवर्य जे आहेत, जे शिकवतात ते आपल्याला शिकायचं असतं आणि त्यातूनच काहीतरी नवीन घडत असतं. आणि हे घडण्यासाठी आपल्याला भारतीय सेनेमध्ये यायचं आहे. आणि भारतीय सेनेमध्ये येण्यासाठी आपण फक्त 2-3 ह्या टेस्ट द्यायच्या आहेत. टेस्ट देऊन तर बघा, जर तुम्ही टेस्टच दिलीच नाही, फक्त त्या मोबाईलवरती तुम्ही जर खेळत राहाल तर ते कधी शक्य होणार नाही. टेस्ट द्या. तुमची स्वतःची जी भावना आहे त्या भावनेतून तुम्ही टेस्ट दिल्याच्या नंतर तुम्ही जर सक्सेस झालात तर मग पुढची ट्रेनिंग करा. ट्रेनिंग केल्याच्या नंतर मग समजेल ही ट्रेनिंग कशी असते. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर मग शपथविधी होतो आणि शपथविधी झाल्याच्या नंतर मग आपल्याला कळतं की लढाई कशी होते. आणि लढाईमध्ये गेल्याच्या नंतर मग परत कळतो की दुश्मन कसा असतो. आणि दुश्मन मेल्याच्या नंतर मग परत कळतो की मी काय आहे आणि मी दुश्मनाला कसं मारू शकतो. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये फक्त एक शक्ती असते, ती इच्छाशक्ती. आणि ती इच्छाशक्ती जर आपली प्रबळ असेल तर म्हणतात ना की ईश्वराची साथ आणि इच्छाशक्ती ह्या 2 गोष्टी आपल्याजवळ जर असतील तर आपल्याला कोणीही झुकवू शकत नाही. आणि आपला तिरंगा जो आहे कधीही आपल्या मनातून आणि आपल्या मस्तकातून कधीही उतरू शकत नाही. आणि ह्या तिरंग्यासाठी प्रत्येक सैनिकांनी किंवा प्रत्येक जवानांनी किंवा प्रत्येक या आपल्या आपण बघणाऱ्यापैकी सर्वांनी तिरंग्याच्या प्रती एवढी आपली भावना पाहिजे की तिरंगा माझा आहे म्हणून मी आहे. आणि या तिरंगासाठी जर आपल्याला काही आपल्या प्राणांची आहुती जरी देता आली तर आपलं सौभाग्य समजूया. कारण आपल्या देशाची ही एक परंपरा आहे. या तर सैनिकांची ही परंपरा आहे की ज्यांनी आहुती दिली आपल्या प्राणांची फक्त ह्या तिरंग्यासाठी दिली. आणि तिरंग्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत आई बाबांच्या नंतर तिरंगा आणि तिरंग्याच्या नंतर अजून कोण मोठा असेल. आणि सर्वांना ही विनंती आहे की तिरंग्यासाठी तरी तुम्ही आपल्या देशाची सेवा करा आणि भारतीय सेनेमध्ये या. मान्यवर, एक युवकांच्या दृष्टीने तुम्ही खूप प्रेरणादायी एक संदेश दिलात. आणि या संदेशापश्चात मला एक हा साक्षात्कार कधीच थांबूच नाही असं मला स्वतःला वाटतं. इतकं तुमच्या ओघवत्या वाणीने मी खरंच आणि तुमच्या अनुभवातनं मी स्वतः एक समृद्ध होत गेलेलो आहे. परंतु एक आत्ताच्या जमान्यात यायचं झालं तर आत्ताच तो व्हॅलेंटाईन डे झाला आणि व्हॅलेंटाईन डेला अनेक असे आत्ताची पिढ्या त्या ब्लाइंड डेटला गेल्या, कोणी डिनर डेटला गेल्या. तुम्ही पण अशा एक डेटला गेला होतात. त्या डेटला मला वाटतं जाण्यासाठी शरीरात 11 गोळ्या तुम्ही झेलल्यात. आपले संपूर्ण देशाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं, आपल्या राष्ट्राचं एक मोठं नेतृत्व म्हणजे आपले महामहिम राष्ट्रपती. आणि त्यातही ते APJ अब्दुल कलाम, न्यूक्लिअर सायंटिस्ट, आण्विक शास्त्रज्ञ, राष्ट्रपती पदावर ते बसलेले विराजमान होते. त्यांनी तुम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये माझ्याबरोबर जेवाल का ही ऑफर दिली. आणि या ऑफरच्या अगोदर तुमच्या शरीरावरती 11 गोळ्यांनी तुमचं शरीर पोखरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 6 दिवस तुम्ही शांतपणे विचार करत होतात. आणि 6 दिवसानंतर तुम्ही परत मातृभूमीसाठी वेगळ्या निश्चयाने आमच्यात परत आलात. आणि ही जी सगळी मेडल्स आहेत म्हणजे या मेडल्सचा तुम्ही जर नंतर झूम करून बघितलं ना तर याचा जो वरचा जो पट्टा आहे ना हा सुद्धा वेगवेगळा असतो आणि त्याचं महत्त्व सुद्धा वेगवेगळं असतं. जसं वांगनकं विमानाला शाखेचं वेगळं. मी आता मुद्द्यावर येतो. प्रेसिडेन्शियल पॅलेस, राष्ट्रपती भवनामध्ये खुद्द प्रेसिडेंटने तुम्हाला डिनरसाठी ऑफर करणं. 5 तुमच्यात असलेले गुण हे आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील राष्ट्रातील तरुणांनी काय म्हणतात. छोटे छोटे रॅपिड फायर असणार. माझा मोठा प्रश्न आहे पण ही सर मी एवढा मोठा काही व्यक्तिमत्व नाहीये. राष्ट्रपती विचारतोय तुम्हाला त्यामुळे निश्चितच तुम्ही नाही सर, असं होतं ना की तो पार्ट वेगळा होता कारण त्यांच्या मनामध्ये काय आहे ते मला माहिती नव्हतं. पण जाता जाता मला ती एक गोष्ट शिकवून गेले होते. ती गोष्ट अशी होती की तो माझ्यासाठी गुरुमंत्र होता की ज्या वास्तूखाली आपण बसतोय ती वास्तू 24 तासातून एकदा तथास्तु बोलते. आणि ती तथास्तु बोलते त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी भावना पाहिजे की तुम्ही आपल्या देशासाठी काय कराल,
हमेशा जर देशासाठी जर तुम्ही जर विचार करत असाल, हमेशा जर पॉझिटिव्ह तुम्ही जर विचार करत असाल, तर त्यावेळेला ती तथास्तु बोलते तेच आपल्या आयुष्यामध्ये पुढे घडते. ती एक गोष्ट आपल्याला सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की हमेशा देशाच्या साठी आपण काहीतरी पॉझिटिव्ह विचार करूया. आणि दुसरं, माझ्यामध्ये असं दुसरे काही गुण आहेत मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की मी माझं सर्वस्व मी माझ्या देशाला देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी तयार आहे. माझा दुसरा परिवार देशासाठी संपूर्ण अर्पण करण्यासाठी तयार आहे. मी माझ्या तिरंग्याप्रती मी प्रतिबद्ध आहे की जे काय असेल ते माझ्या ह्या तिरंग्यासाठी मी देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला जर द्यायचं असेल तर या देशासाठी फक्त एक अभिमान, स्वाभिमान, आणि ह्या स्वाभिमानासाठी रंजले गांजलेले जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, आपण देशासाठी किंवा आपल्या या राष्ट्रासाठी वेगळं काही न करता फक्त राष्ट्राला सर्वप्रथम मानूया. आणि सर्वप्रथम मानतानाच मला वाटतं या देशामध्ये आपल्याला एक मोठा अभिमानासारखी गोष्ट आहे, म्हणजे आपलं संविधान, ज्याने आपल्याला हे अधिकार सर्व दिलेत. त्यामध्ये असं कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका, हातामध्ये डपली घेऊ नका की भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह. कुठेतरी चुकीचा संदेश जातोय. आम्ही तुम्हाला जे शिकवतोय, आमचा शिकवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही देशाच्या कुठल्या तरी कामाला याल. देशाच्या विरोधामध्ये गोष्टी करून देशाला भडकवून तुम्हाला काहीही मिळणार नाही, कारण विदेशी शक्ती त्याच्यामागे आहे की नाही मला माहिती नाही. पण माझा एक विद्यार्थी, कारण मी पण एक विद्यार्थी राहिलेलो आहे, आणि त्या विद्यार्थ्याचं कर्तव्य बनतं की मी माझ्या देशासाठी काय करू. तर माझ्या देशाच्यासाठी आणि जो कोण उभा राहील, मग आम्हाला उलटी पावलं चालायला शिकवू नका, कारण आम्ही वाघ नकाची पुजारी आहोत. वेळ लागत नाही अशा सर्व गोष्टी करण्यासाठी. पण काय म्हणतात ना, आमचे हात काही बांधलेले आहेत देशासाठी. आमचा संपूर्ण परिवार आम्ही अर्पण करायला तयार आहोत. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, हे प्रभू ऐसा वर दे मोहे, विजय मिले या वीरगती. मान्यवर, तुम्ही आता एक खूप छान बोलला होतात की डफलीवरती थाप मारून भारत माता तेरे तुकडे होंगे, भारत तेरे तुकडे होंगे. मला वाटतं याच डफलीवरची थाप मारून महाराष्ट्राला मुंबई प्राप्त झाली होती, आणि आता त्याच डफलीचा वापर अनेक युवा वेगळ्या कारणासाठी करतायत. मान्यवर, रसिक प्रेक्षक हो, तुम्ही ज्या देशात असाल, ज्या राज्यात असाल, ज्या जिल्ह्यात असाल किंवा ज्या राज्यामध्ये असाल, तर तुम्हाला एक निश्चितच या साक्षात्कारच्या समापनाच्या अगोदर एक मला सांगायचं आहे. मणिपूर म्हणजे आपल्या ईशान्य भारताचा एक भाग, आणि त्या भागाचं अबाधितपण ठेवण्यासाठी आणि त्या भागाला शत्रुविरहित करण्यासाठी या मान्यवर व्यक्तीने अतुलनीय योगदान दिलेलं आहे, ज्याच्यामुळे त्यांना शौर्य चक्राने अलंकृत करण्यात आलेला आहे. मी शब्द हा अलंकृत म्हणतोय कारण हा सन्मान किंवा हा मान नसतो, हे अलंकरण असतं जे महामहिम राष्ट्रपती भवनात करतात. हे शौर्य चक्र जवळपास 30 ते 40 कोटींमधनं एका व्यक्तीला मिळतं. म्हणजे आपल्या समोर करोडो में एक व्यक्ती आज बसलेली आहे. तिने जर हा संदेश आपल्याला आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने जर दिलेला असेल, तर साक्षात शिवाजी महाराजांच्या, छत्रपतींचा मावळा तुम्हाला त्यांच्या मुखातून ही प्रेरणा देत असेल, तर मला वाटतं हा तुमच्यासाठी प्रेरणादायी अनुभव असेल. मराठी पावलं पडते पुढे मध्ये आमचं हेच एक हिडन अजेंडा म्हणू शकतो किंवा ओपन अजेंडा म्हणू शकतो की असे महानुभाव की ज्यांनी खरोखरच महाराष्ट्र राष्ट्र घडवला, अशा प्रत्येक व्यक्तीचं योगदान तुमच्या समोर आणावं. श्रीमान, या चित्रफितीच्या निमित्ताने तुम्ही स्वतः व्यक्तिगतरित्या माझं जीवन समृद्ध केलं, आणि माझे जे विचार आहेत किंवा माझं जे राष्ट्रावरतीचे जे विचार आहेत ते अजून आपण समृद्ध केलेत, याच्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, माझ्या महाराष्ट्राचा आणि माझ्या राष्ट्राचा तुम्ही अभिमान आहात, तुम्ही गर्व आहात, आणि तुमच्यासाठी
काही ना काहीतरी करणं हे आमच्यासाठी कर्तव्य आहे. श्रद्धेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याप्रती आम्ही कार्यरत आहोत आणि या चित्रफितीतनं आम्हाला निश्चितच असं आहे की तुमच्यासारखी व्यक्ती एक दिवस आम्ही आमच्या लोकप्रतिनिधी सभागृहात पाहू. ही या चित्रफितीच्या शेवटी आमची ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप आभार. तुम्ही खूप मोठा वेळ आज आम्हाला या दिवसाचा उपलब्ध करून दिलात. त्याच्यासाठी आमच्या राष्ट्रातल्या परराष्ट्रातल्या सर्व मराठी व्यक्तींकडून आपले आभार आणि जय हिंद. जय हिंद. नमस्कार. जय हिंद.